बोला भाई, काय पण बोला भाई. परी परी तू काय कविता रचलीस? काय कविता रचलीस? हा काय कविता रचलीस तू? काय पाहिलं? रचली नाही, सुचली. आज पहिल्यांदा मला कविता सुचलीये आपल्या मैत्रीवर. आणि ते आपण असं वेगळं होत असतं. अगं ए येडपट परी, आपण काय कायमचे थोडी सोडून चाललो एकमेकांना एवढं. पण ते तरी असं वाटतं आपण कालच तर भेटलोय, कालच तर आलोय कॉलेजला. मला पण असंच वाटतंय, कालच तर आपण उतरलो ना ट्रक मधून. ए हो, कसली भारी मज्जा आली होती ना. पहिल्याच दिवशी आपण सगळे रस्टिकेट होणार होतो. एक मिनिट, आता मजा येते, खूप हसू येत. त्यावेळेला तर खूप रडकुंडीला आली होती एक मुलगी. काय हो यार, लिटरली वाट लागली होती आपली. पण आता असं वाटतं की यार केवढं थ्रिलिंग होतं सगळे. अरे अरे भाई, आपल्या सोबत राहाल ना तर प्रत्येक वर्षाची सुरुवात अशीच होईल भाई. थ्रिलिंग. चॅम चॅम काही नको, या वर्षी बस झालं थ्रिल, पुढल्या वर्षी नको. मला काय बोलते, हिला सांग, हिला ही आली होती ट्रक घेऊन. परी, आता पुढच्या वर्षी काय नवीन? म्हणजे दादा काय पाठवणार आहे, बुलडोझर की रणगाडा? डंपर डंपर. झालं, दादाला काही बोलायचं नाही. अरे बापरे, अरे काय काय बोलताय यार परीला? अरे एवढी छान कविता केली तिने आपल्या ग्रुपवर, निदान त्याचा तरी मान राखा. खरंच सांगतोय, लयच भारी केलीस तू कविता. मग आपला ग्रुपच भारी आहे ना, मग कविता पण भारीच होणार. बाप्पाच्या कृपेने तुम्ही सगळे इतके छान फ्रेंड्स माझ्या आयुष्यात आलात. बाप्पाने अशीच कृपा करावी आणि आपल्या सगळ्यांची मैत्री अशी आयुष्यभर टिकून राहायला हवी. खरंच यार, असं वाटतं ना की सगळे दिवस ना परत यावे. हो ना यार, असं वाटतं हे सगळं पुन्हा जगता यावं आणि पुन्हा प्रेशर होता यावं. तोच तर आड आहे ना भाई, आपल्याला पुन्हा स्टुडंट होता येतं पण पुन्हा प्रेशर नाही होता येत. त्याचंच वाईट वाटतंय. शेवटचा दिवस आज,